नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरती धुळे जिल्हा लेखी परीक्षेचं संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत, जो की 15 मार्च 2026 रोजी झालेला आहे. पेपर संच ए, प्रश्न क्रमांक 1, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुनीता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी भालाफेक, ऑप्शन सी कुस्ती, ऑप्शन डी क्रिकेट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हॉकी. सुनीता पुनिया या भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रसिद्ध गोलकीपर आहेत. प्रश्न क्रमांक 2, नुकतेच प्रकाशित झालेले व्हेन इट ऑल बिगॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए जे रिवेरो, ऑप्शन बी राकेश मारिया, ऑप्शन सी कृष्ण प्रकाश, ऑप्शन डी मनोज नरवणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राकेश मारिया. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी हे पुस्तक लिहिले आहेत. प्रश्न क्रमांक सी, न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड झाली? ऑप्शन ए जोहरान ममदानी, ऑप्शन बी जय चौधरी, ऑप्शन सी विनोद खोसला, ऑप्शन डी बॉबी जिंदल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जाहिरान ममदानी. प्रश्न क्रमांक 4, दोषान्वेषण सत्यवेशनार्थ हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन ए NLA दिल्ली, ऑप्शन बी फोर्स 1 महाराष्ट्र, ऑप्शन सी IB दिल्ली, ऑप्शन डी CID महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी CID महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5, हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ नुकताच पार पडला? ऑप्शन ए गुरु तेग बहादूर, ऑप्शन बी गुरु नानक, ऑप्शन सी गुरु अर्जुन सिंग, ऑप्शन डी गुरु गोविंद सिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुरु तेग बहादूर. गुरु तेग बहादूर यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, NAFIS कार्यप्रणाली म्हणजे खालीलप्रमाणे कोणती? ऑप्शन ए नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम, ऑप्शन बी नॅटिव्ह ॲटोनॉमस फायनान्स इंडेक्स सिस्टीम, ऑप्शन सी नॅशनल ऑलराऊंड फायनान्शियल इन्क्ल्युजन सर्व्हिस, ऑप्शन डी नॅशनल ॲग्रिकल्चर फर्टिलायझर इंडक्शन सर्व्हिस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंटचा डेटाबेस ठेवण्यासाठी ही प्रणाली वापरली जाते. प्रश्न क्रमांक 7, ब्रिक्स या संघटनेत खालील देश सहभागी नाही? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी चीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंग्लंड. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मुख्य देश आहेत. नुकतेच यात इराणचाही समावेश झाला आहे, परंतु इंग्लंड याचा भाग नाही आहे. प्रश्न क्रमांक 8, धुळे जिल्ह्यातील कारागृहामध्ये खालीलपैकी कोणाचे वास्तव्य होते? ऑप्शन ए साने गुरुजी, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी पंडिता रमाबाई, ऑप्शन डी ग आगरकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए साने गुरुजी. साने गुरुजींना 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे धुळे कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथेच त्यांनी श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी व कोठे झाला? ऑप्शन ए 3 एप्रिल 1680 रायगड, ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 1660 शिवनेरी, ऑप्शन सी 14 एप्रिल 1690 पुरंदर, ऑप्शन डी 6 जून 1674 रायगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 3 एप्रिल 1680 रायगड. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 10, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी हेलियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कार्बन डायऑक्साईड. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांसारखी जीवाश्म इंधने जळताना मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. प्रश्न क्रमांक 11, इथेनचे रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए C2H6, ऑप्शन बी CH4, ऑप्शन सी C3H5, ऑप्शन डी C1H2. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी C2H6. इथेन हा एक अल्केन श्रेणीतील वायू आहे, ज्याचे रेणुसूत्र C2H6 आहे. प्रश्न क्रमांक 12, पोलीस हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन ए राज्य सूची, ऑप्शन बी केंद्र सूची, ऑप्शन सी संरक्षण सूची, ऑप्शन डी समवर्ती सूची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राज्य सूची. भारतीय राज्यघटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलीस हे विषय राज्य सूचीमध्ये स्टेट लिस्ट येतात. प्रश्न क्रमांक 13, ऑपरेशन मुस्कान हे कशासंबंधी राबवण्यात येते? ऑप्शन ए हरवलेल्या मुलांचा शोध, ऑप्शन बी मानसिक आरोग्य, ऑप्शन सी पर्यावरण संरक्षण, ऑप्शन डी मादक पदार्थ नियंत्रण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हरवलेल्या मुलांचा शोध. बेपत्ता किंवा हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवले जाते.
प्रश्न क्रमांक 14. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री कोण होते? ऑप्शन ए अर्जुन मेवाल, ऑप्शन बी बी आर राव, ऑप्शन सी सरदार पटेल, ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पहिले कायदा मंत्री होते. प्रश्न क्रमांक 15. हुतात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? ऑप्शन ए सत्यशोधक समाज, ऑप्शन बी सत्यार्थ शोध समाज, ऑप्शन सी सत्य भारत समाज, ऑप्शन डी सत्य हिंद समाज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला? ऑप्शन ए इंडोनेशिया, ऑप्शन बी कुवेत, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी इजिप्त. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कुवेत. प्रश्न क्रमांक 17. भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणते कलम नव्याने अंतर्भूत केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जमावाने केलेली हत्या. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने 5 रुपयाचे टपाल तिकीट 9 जुलै 2025 मध्ये जारी केले? ऑप्शन ए श्याम वेनेगल, ऑप्शन बी हरिवंश राय बच्चन, ऑप्शन सी डॉक्टर सलीम अली, ऑप्शन डी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी. प्रश्न क्रमांक 19. स्वातंत्र्यवीर सावरकर हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित नव्हते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र क्रांती मंडळ. प्रश्न क्रमांक 20. ग्रहांच्या गतीसंबंधित खालीलपैकी कोणता नियम लागू होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केपलरचे नियम. प्रश्न क्रमांक 21. ऑस्कर पुरस्कार अकॅडमी अवॉर्ड स्पर्धेत यावर्षी भारततर्फे या चित्रपटाने भाग घेतला होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए होम वाउंड. प्रश्न क्रमांक 22. केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्याकरिता 2024 मध्ये कोणते मदत पोर्टल सुरू केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मानस पोर्टल. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना पंचायत राजमध्ये आरक्षण देणे अनिवार्य आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 73व्या घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते आले जिंजर या पिकाची नवीन जात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए IISR सुरसा. प्रश्न क्रमांक 25. नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण श्री राम सुतार यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्तुंग काम केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पुतळे शिल्पकार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026चा संपूर्ण पेपर विश्लेषण बघितलेले आहे, ज्याच्यात की पहिले आपण नाही का GKचे आणि चालू घडामोडी संबंधित जेवढे काही प्रश्न आले होते 25 ते बघितले. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचं संपूर्ण पेपर विश्लेषण बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.